आता एकाच फोन पे अकाउंट वरून तुमचं सगळं घर युपीआय पेमेंट करू शकतं. म्हणजे माझ्या या फोन मध्ये असणारा फोन पे अकाउंट मी माझ्या दुसऱ्या फोन मध्ये सुद्धा युज करू शकतो. पण ते कसं तर सांगतो. पण त्याआधी फॉलो बटन दिसतंय का? दिसतंय ना, तर मग करा की फॉलो. अशाच कामाचे ट्रिक मी दररोज टाकत असतो. तर तुम्हाला तुमचा दुसरा फोन घ्यायचा आहे आणि त्यात फोन पे इन्स्टॉल करून टाका. आता जे सिम फोन मध्ये असेल त्या नंबरने फोन पे अकाउंट बनवून घ्या आणि बघा इथे खाली युपीआय सर्कलचा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि आता व्हेरिफिकेशन वगैरे करून घ्या आणि तुमच्या समोर असा QR जनरेट होऊन येईल. आता स्कॅन कुठे करायचा ते सांगतो, तोपर्यंत डबल टॅप करून लाईक करून टाका. तर आता तुमचा मेन फोन घेऊन या, त्यात फोन पे ऍप ओपन करा आणि ते प्रोफाईल वरती क्लिक करून खाली मॅनेज पेमेंट दिसतंय ना, त्यामध्ये या. तिथे तुम्हाला युपीआय सर्कलचा ऑप्शन दिसेल, त्यात जॉईन ॲज अ पेअर वरती जा आणि इथे तुमच्या दुसऱ्या मोबाईल मध्ये असणारा सिमचा नंबर टाकून द्या. आता तुम्हाला स्कॅन QR चा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्ही दुसऱ्या मोबाईल वरती असलेला QR कोड स्कॅन करू शकता आणि बस. आता मंथली लिमिट सेट करा की दुसऱ्या मोबाईल वरून किती अमाऊंट ट्रान्सफर करता येईल किंवा मग तुम्ही अप्रूव्ह अँड पे चा ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे ऑप्शन बेटर वाटतंय ते कन्फर्म केल्यानंतर तुमच्या दुसऱ्या मोबाईल वरती तुम्हाला अप्रूव्हल येईल, ते एक्सेप्ट केले की बूम. आता तुम्ही तुमच्या दुसऱ्या मोबाईल वरून कुणाला पण पेमेंट करू शकता, पण पैसे मात्र मेन मोबाईलच्या फोन मधून कटतील. तर मित्रांनो, ही खूपच कामाची रील एक फॉलो करून सर्वांसोबत शेअर करा.